नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। UDES प्लसमध्ये 2025-26 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सुरुवातीला क्रोमवर जाऊया। या ठिकाणी UDES प्लस असं टाईप करून घ्यायचं आहे। बघा ओपन झालेलं आहे। यामध्ये स्टुडंट मॉड्यूल लिहिलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। बघा ओपन झालेलं आहे। या ठिकाणी सिलेक्ट स्टेट या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला जो स्टेट आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी क्लिक करून घेते, गो करून घ्यायचं आहे। बघा ओपन झालेला आहे। यामध्ये करंट अकॅडमिक इयर 2025-26 असं दिलेलं आहे। खाली स्नॅपशॉट 2024-25 असं दिलेलं आहे। तर आपल्याला करंट अकॅडमिक इयर 2025-26 या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी सारं दिसत आहे। आता यापुढे आपल्याला स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी परत एकदा क्लिक करून घेऊ। या बाजूला बघा आता प्रोग्रेशन मॉड्यूल दिसत आहे। यामध्ये प्रोग्रेशन यूजर मॅन्युअल, व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी, सेक्शन वाईज, फायनलाइज प्रोग्रेशन असं सारं दिलेलं आहे। तर आधी सुरुवातीला आपण प्रोग्रेशन मॉड्यूल या ठिकाणी गो या बटनावर क्लिक करू। बघा या ठिकाणी 25-26ची माहिती आपल्याला आता भरून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये सिलेक्ट क्लास, तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी क्लास सिलेक्ट करते, इयत्ता 3रा वर्ग मी निवडते। सिलेक्ट सेक्शन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। सेक्शन ए गो करून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी सर्व विद्यार्थी इयत्ता 3रीचे सर्व विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत। बघा या ठिकाणी बघा स्टेटसमध्ये बघा या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे। खाली बघा इथे डन दाखवत आहे, इथे पण डन म्हणजेच या विद्यार्थ्यांची माहिती भरून झालेली आहे आणि पेंडिंग म्हणजेच या विद्यार्थ्याची माहिती भरायची राहिलेली आहे। तर रुजल या विद्यार्थ्याची माहिती मी आता भरून घेते। तर या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस आहे, या ठिकाणी सिलेक्ट करते। या ठिकाणी प्रमोटेड बाय एक्झामिनेशन याच्यावर क्लिक करायचं आहे, कारण विद्यार्थी हे परीक्षा देऊनच प्रमोट आपण करत आहोत। त्यांची परीक्षा घेऊनच आपण विद्यार्थ्यांना प्रमोट केलेलं आहे। त्यानंतर मार्क्स इन पर्सेंटेज, विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत। तर विद्यार्थीचे पर्सेंटेज भरून झालेले आहेत। त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडन्स, म्हणजे किती दिवस ती हजर होती या वर्षामध्ये, ते दिवस आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत। नंतर स्कूलिंग स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी स्टडी इन सेम स्कूल, ती याच शाळेत शिकत आहे का की TC घेऊन बाहेर गेलेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी दोनपैकी एक सिलेक्ट करायचं। तर स्टडी इन सेम स्कूल, तर ती विद्यार्थिनी याच शाळेत शिकत आहे, त्यामुळे मी पहिल्या ऑप्शनला क्लिक करते। आणि त्यानंतर बघा क्लास, आता आपण कोणत्या क्लासमध्ये तिला प्रमोट करत आहोत, तर या ठिकाणी 4थ्या वर्गात तिला प्रमोट केलेलं करत आहे। तिथे सिलेक्ट या ठिकाणी सेक्शन ए वर क्लिक करायचं आहे आणि पुढे बघा याची माहिती पेंडिंग दाखवत आहे या ठिकाणी। आता या बाजूला बघा ॲक्शनमध्ये अपडेट
च्या बटनावर क्लिक करते. बघा ओके लिहून आलेला आहे. त्याची माहिती सक्सेसफुली भरून झालेली आहे. आता बघा डन दाखवत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता दुसऱ्या इयत्तेवर जाण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर आता परत एकदा स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या ठिकाणी आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे. केलं. ह्यानंतर परत एकदा तिथेच क्लिक करूयात. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे आणि यानंतर गोवर क्लिक करते. या ठिकाणी क्लास 4 इयत्ता 4थी टाकते, सेक्शन ए आणि गो करून घेऊया. बघा इयत्ता 4थीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी दाखवत आहे. आणि ही बघा आता या ठिकाणी प्रियंका या विद्यार्थिनीला आपल्याला प्रमोट करायचं आहे. तर इथे पेंडिंग दाखवत आहे स्टेटसमध्ये. तर हिची माहिती आता आपण भरून घेऊयात. इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे ही. प्रोग्रेशन स्टेटसमध्ये प्रमोटेड बाय एक्झामिनेशन याचे मार्क्स टाकून घ्यायचे आहेत, पर्सेंटेज, त्यानंतर नंबर ऑफ डेज, कूलिंग स्टेटस. यामध्ये ती TC घेऊन गेलेली आहे, त्यामुळे आपण एकच ऑप्शन इथे आलेला आहे, लेफ्ट स्कूल विथ TC. इथे क्लिक करायचं आहे. क्लास 5 आपल्याकडे नाही, त्यामुळे या ठिकाणी सेक्शनसुद्धा नाही. त्यानंतर अपडेटवर क्लिक करते. माहितीसुद्धा भरून झालेली आहे. तर अशा प्रकारे बघा सर्व विद्यार्थ्यांची माहिती आता भरून झालेली आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती एकदा चेक करून घ्यायची. इयत्ता 4थीच्या खाली बघा फायनलाइज असं दिलेलं आहे. प्रत्येक इयत्तेच्या खाली असं एक बटन दिलेलं आहे फायनलाइजचं. या ठिकाणी फायनलाइज करून घेऊया. सुरुवातीला आपली माहिती भरून झालेली आहे. या ठिकाणी प्रमोटेड बाय एक्झामिनेशन 6, नॉट प्रमोटेड 0, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन 0, टोटल 6. या ठिकाणी आपण माहिती चेक करून घ्यायची आहे. परत एकदा कन्फर्म या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 4 अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कंप्लीटेड. ओके करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे बघा झालेलं आहे, अपडेट झालेलं आहे. अशाच प्रकारे सर्व इयत्तांचं सुद्धा आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे. सर्व इयत्तांच्या शेवटी जे फायनलाइजचं बटन होतं या ठिकाणी आपण क्लिक करून फायनलाइज केलेलं आहे. ह्यानंतर आता बॅक जाऊया. या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूल गो असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी फायनलाइज प्रोग्रेशन हे जे बटन आहे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. आणि शेवटी हा जो एक डब्बा दिसत आहे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे. राईटचं मार्क आलेलं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर सबमिट हे जे बटन आहे या ठिकाणी आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 2024-25चं स्कूल प्रोग्रेशन हे फायनलाइज झालेलं आहे. तर कशी वाटली आपणास ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.